पंकजा गोपीनाथराव मुंडे. मी पंकजा गोपीनाथ मुंडे पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे. ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. आपण पाहतोय आज विधान परिषदेच्या आमदारांचा हा शपथविधी सोहळा पार पडतोय. सुरुवातीला पंकजा मुंडे यांना सदाशिव रामचंद्र खोत. मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. जय जवान जय किसान. आपण पाहिलं सदाभाऊ खोत यांनी आता विधान परिषदेच्या आमदार पदाची शपथ घेतलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांना ही उमेदवारी भाजपकडून मिळालेली होती आणि त्यांचा यामध्ये विजय झाला. पंकजा मुंडेंनी सुरुवातीला शपथ घेतली आणि आता सदाभाऊ खोत यांना सुद्धा नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिलेली आहे. डॉक्टर परिणय रमेश फुके. आता परिणय फुके आमदार पदाची शपथ घेत आहेत. मी डॉक्टर परिणय रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन. आपण पाहिलं परिणय फुके यांनी सुद्धा आता शपथ घेतलेली आहे. आज विधान परिषदेचे हे सगळे आमदार जे आहेत आमदारकीची शपथ घेत आहेत. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. आता यापुढे मिलिंद नार्वेकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी. मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय महाराज जय एकनाथ. भावना गवळी यांचं खरं तर लोकसभेचं तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर विधान परिषदेचं आमदार पद देऊन त्यांचं पुनर्वसन हे करण्यात आलेलं आहे. याच ठिकाणी त्यांनी विधान परिषद आमदारकीची शपथ घेतलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना ही शपथ दिली आहे. शिंदे गटाच्या त्या आता आमदार आहेत विधान परिषदेच्या. भावना गवळी त्यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. कृपाल हिराबाई बालाजी तुमाने.
मी मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र. आपण पाहिलं कृपाल तुमाने हे सुद्धा शिंदे गटाचेच विधान परिषदेचे आता आमदार आहेत. त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचंही लोकसभेचं तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि आता त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. त्यांना विधान परिषदेचं हे आमदार पद देण्यात आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांनी आता ही शपथ घेतली आहे. भाजपचे योगेश टिळेकर आता विधान परिषद आमदारकीची ही शपथ घेतात. मी योगेश रंजना कुंडलिक टिळेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेन. आपण पाहिलं योगेश टिळेकर यांनी सुद्धा विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे. योगेश टिळेकर यांनी अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते आणि आता विधान परिषदेचं हे आमदारपद त्यांच्याकडे आलेलं आहे. त्यांनी आमदारकीची ही शपथ घेतलेली आहे. नीलम गोऱ्हे डॉक्टर यांनी त्यांना प्रज्ञा शुभेच्छा दिल्या. राजीव सातव. तर प्रज्ञा सातव या दिवंगत राजू सातव यांच्या पत्नी आहेत. त्या आता विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेत आहेत. मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. वर पाहिलं प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या आता विधान परिषदेच्या आमदार आहेत. त्यांनी ही शपथ घेतलेली आहे. खरं तर प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीवरून बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले होते. अनेकांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता, मात्र तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये झाला. त्यांनी आता ही विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना ही शपथ दिली आहे. श्री शिवाजीराव यशवंत गर्जे. श्री मिलिंद केशव नार्वेकर. खरं तर हे सगळ्यात चर्चेत असलेलं नाव आहे. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे विधान परिषद निवडणुकीमध्ये चांगले चर्चेत आलेले होते. सगळ्यांशी त्यांनी एक संवाद साधत निवडणूक जिंकली आहे. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंचे अतिशय निकटवर्ती आहेत. तर ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी भाजपच्या आणि एकूणच सगळ्याच आमदारांशी अगदी समन्वय राखला. वेळोवेळी त्यांच्याशी चांगले संबंध असल्याचंही बोललं जातं आणि त्यामुळेच त्यांचा या निवडणुकीमध्ये अगदी काठानं विजय झालेला आहे. आता विधान परिषदेच्या आमदारकीची त्यांनी ही शपथ घेतली आहे. श्री राजेश उत्तमराव विटेकर. भाजपचे
विटेकर आता विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतात. मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर राजेश विटेकर यांना अजित पवार पक्षाकडून संधी देण्यात आलेली आहे. ते बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्यावर विविध कारणांवरून काही आरोप सुद्धा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेले होते. मात्र तरी सुद्धा आता अजित पवार पक्षानं त्यांना ही संधी दिलेली आहे आमदारकीची आणि आता त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची ही शपथ घेतलेली आहे. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना ही शपथ दिली. सरपंच पदापासून बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे, म्हणजे संपलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. तर शिवाजीराव गर्जे हे शासकीय सेवेमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत होते. प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांच्या नावाचा लौकिक आहे. राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे ते चर्चेत आलेले होते. 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रामुख्याने पक्षाची कार्यालयीन जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळली आणि अजित पवार पक्षाकडून त्यांना आता ही विधान परिषदेची आमदारकीची संधी देण्यात आली आहे. त्यांनी आताच ही शपथ घेतलेली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे या त्यांना आता शुभेच्छा देतात. श्री अमित गणपत गोरखे. मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. अमित गोरखे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष काम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपनं त्यांना ही संधी दिलेली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीची त्यांनी आताच शपथ घेतलेली आहे. तर अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भाजप भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार सुद्धा त्यांना दिला गेलेला होता.